हिंगोलीतील औंढा नागनाथ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले। शहरातील आणण्यात येणारा कचरा डेपोत न टाकता हिंगोली ते संभाजीनगर राज्य महामार्गावर टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरताना दिसते। त्या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये ठिकठिकाणी जे आहे ते कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत। मी सध्या वसमत ते औंढा नागनाथ हा राज्य महामार्ग या ठिकाणी आहे। बघू शकता की या राज्य महामार्गावरती हा प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्यावरती जे आहे ते नगर परिषद प्रशासनाने जे आहे ते पंचायत नगर पंचायतच्या वतीने जे आहे ते मुख्य रस्त्यावर जे आहे ते या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत आणि त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याचं पाहायला मिळते। मला सांगा काका, हा रस्ता कोणता आहे आणि रस्त्यावर त्या ठिकाणी कचरा ढिगारे टाकले? साहेब, हा रस्ता आहे औंढा नागनाथ जाणारा, हा इकडे परभणी जाणारा। तर हा कचरा नागरिकाला येणारा जाणार सगळी परेशानी। रात्रशा एखादी ऍक्सिडेंट झालं, अपघात झालं, काही झालं, जबाबदार कोण? नगरपंचायत जबाबदार का शासन जबाबदार याची? टोटल हे आता नवरात्र येणार आहे, या महिन्यामध्ये नवरात्र, उद्या 2 तारखेला घट बसणार आहे, तर देवी बसलेली आहे। या लोकांना कळायला पाहिजे बा, इथं कचरा रोड का म्हणून टाकता हे लोक? त्याला जागा कुठे नाही का, दुसरीकडे कुठे टाका तुम्ही जागा। ह्या म्हणजे आता नवरात्र आईन तोंडावर आले ना, आता तोंडावर आल्यामुळे कचरा कुठे टाकता, कुठे तुम्ही रोड टाका। मग इथे औंढा नागनाथ मंदिर आहे, मोठ्या संख्येने लोक येतात। औंढा नागनाथ मंदिरात 12 ज्योती 18 ज्योतिर्लिंग आहे। अच्छा, महाराष्ट्र भारताचे लोक इथे दर्शनासाठी येतात, भाविक लोक, आणि त्याला असे वास, घाण वास, म्हणजे बेमार पडायचा। मोदी म्हणते बाबा, काय म्हणते मोदी, ते कचरा कुंडी आणलं तुम्हाला, हे आणलं ते नाही, असं कचरा कुंडी टाकतात का हे लोक? बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत, त्यामुळे तात्काळ या मुख्य रस्त्यावरचे कचऱ्याचे ढिगारे प्रशासनाने उचलावे अशी मागणी आता वाहन चालकातून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।